लेवीय प्रकरण 26. आज्ञाधारकपणामुळे मिळणारे आशीर्वाद. अनुवाद प्रकरण 7 पदे 12 ते 24 आणि प्रकरण 28 पदे 1 ते 4. तुम्ही आपणासाठी मूर्ती करू नयेत, त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत, अथवा आकृती कोरिलेला पाषाण पूजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही माझे शब्बात पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी पूज्य बुद्धी बाळगावी. मी परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल, तर योग्य काळी तुमच्याकरिता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील. धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल. तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल. मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हाला कोणाची भीती राहणार नाही. मी देशातून हिंस्र पशु नाहीसे करीन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही. तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्या पुढे तलवारीने पडतील. तुमच्यातले 5 जण 100 व 100 जण 10,000 पळवून लावितील आणि तुमचे शत्रू तुमच्या पुढे तलवारीने पडतील. मी तुमच्यावर कृपादृष्टी करून तुम्हाला फलद्रूप व बहुगुणित करीन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करीन. तुम्ही बरेच दिवस साठवून ठेविलेले धान्य खाल व नवीन धान्य आल्यामुळे जुने बाहेर काढाल. मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तुम्ही मिसर्यांचे दास राहू नये, म्हणूनच मी तुम्हाला मिसर देशातून काढून बाहेर आणले. मी तुमची जोखडे मोडून तुम्हाला ताठ चालविले आहे. आज्ञाभंगाबद्दल मिळणारी शिक्षा. अनुवाद प्रकरण 28 पदे 15 ते 68. परंतु तुम्ही जर माझे ऐकले नाही, ह्या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत, माझ्या विधींचा अवहेर केला, तुमच्या जीवाने माझे निर्बंध तुच्छ मानिले आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडिला, तर मी तुमचे काय करीन ते ऐका. मी तुम्हाला घाबरे करीन. क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन. त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल. तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकेतील. मी तुम्हाला विन्मुख होईन. तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवितील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल. इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हाला 7 पट शिक्षा करीन. तुमचा बळाचा गर्व मी मोडून टाकीन व तुम्हाला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन. तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यावयाची नाही व देशातील झाडे फळे द्यावयाची नाहीत. तरीही माझ्या विरुद्ध तुम्ही वागला व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर 7 पट अनर्थ आणीन. मी तुमच्यावर वनपशु सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील. तुमच्या गुराढोरांचा नाश करीतील. तुमची संख्या अगदी कमी करीतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील. एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाही आणि माझ्या विरुद्ध वागला, तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हाला 7 पट ताडण करीन. मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडिल्याचा बदला घेईल. तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन. मी तुम्हाला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन. मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन. तेव्हा 10 स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजीतील आणि ती तुम्हाला तोलून परत देतील. ती खाऊन तुमची तृप्ती व्हावयाची नाही. एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्या विरुद्ध वागला, तर मी संतापून तुमच्या विरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला 7 पट शिक्षा करीन. आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन
तुमच्या सूर्य मूर्ती फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन. माझ्या जीवाला तुमची किळस येईल. मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन. मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल, तितके दिवस तुमचा देश आपले शब्बात उपभोगीत राहील. तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बात उपभोगीत राहील. देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल. म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बातांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील. तलवार पाठीस लागल्यासारखे ते पळतील. कोणी पाठीस लागले नसताही ते पडतील. कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील. तुमच्या शत्रूंशी सामना करण्यास तुमच्यात त्राण उरणार नाही. राष्ट्राराष्ट्रात पांगून तुम्ही नाश पावाल. तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला ग्रासून टाकील. तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशात आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील. त्यांनी माझ्या विरुद्ध अपराध केला, ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करीतील. तसेच ते माझ्या विरुद्ध चालले, ह्या कारणामुळे मीही त्यांच्या विरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करीतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करीतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्या वाचून देश ओस पडेल आणि त्यांच्या वाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बात उपभोगीत राहील. त्यांनी माझ्या निर्बंधांचा अवहेर केला व माझे विधी तुच्छ मानिले, म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करीतील. इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही. कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. मी त्यांच्याकरिता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिस्र देशातून काढून बाहेर आणले. मी परमेश्वर आहे. जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्रायल लोकांच्या मध्ये सिनाय पर्वतापाशी मोशेच्या हस्ते ठरविले ते हेच होत.